प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण ते सद्गुरूंचे नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदत्त प्रदेशम् विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग महान संत गिरहू निवासी असणारे
जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन रूपी सेवा चालू होण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. आपल्या या पवित्र उदयनगर या ग्रामामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तो श्रीमद भागवत कथा आणि आज 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आली. आमचे मित्र परममित्र आहेत राहुल महाराज यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज एक कीर्तन सेवा आणि त्यांच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण श्रोत्यांचं झालेलं आज हे दर्शन. गोड अशा प्रकारचं नियोजन आपल्या सप्ताहाचं आहे. गायन साथीला हरिभक्त परायण राहुल महाराज आहेत, हरिभाऊ महाराज आहेत, समाधान महाराज चांगाडे आहेत, आमचे विष्णू महाराज आहेत गाडेकर, मृदंगवादक केशव महाराज, विनेकरी बाबा, लहान गोपाल वारकरी मंडळी, तसेच आपल्या गावातील संपूर्ण भजनी मंडळ, सर्वांच्या चरणावरती मी आपलं वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. आपल्याकडे बरोबर 1 तास आहे. यामध्ये गोड असं चिंतन आपण या अभंगाचं पाहणार आहोत. तुम्ही फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. गोड चिंतन मी तुम्हाला देईल. 60वी लहरी जी हृदय मंदिरी. आम्ही जर आमच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये त्या हरीला साठवलं, महाराज म्हणतात तो हरी आपल्या अंतःकरणामध्ये साठवा. महाराज फायदा काय होईल आम्हाला? तर महाराज म्हटले त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. त्यांच्या जन्म मृत्यू सर्वांच्या पाठीमागे लागलेला आहे. त्या एरझार मधून आपली सुटका होईल जर आपण हरीला आपल्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी साठवलं तर. अजून काय होईल महाराज? महाराज म्हटले हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जर तो हरी तुमच्या हातामध्ये आला तर मग तुम्हाला काळजी चिंता काहीही करण्याची गरज नाही. आणि आमच्या जीवनामध्ये हरी सोडून बाकी काहीही नाही. तुका म्हणे हरी काही म्हणजे आमच्या जीवनात हरीशिवाय दुसरं काहीही नाही. सरळ अभंगाचा भाव आहे. अगदी आपल्या या नियोजित वेळेमध्ये आपण अभंगाचा भाव पाहणार आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सर्वांना ऐकू येतो आवाज? मागचे तिकडे अंधार आहे, मला काही दिसत नाही. झोपले का जागेत? झोपू नका भक्त. 60वी लहरी जी हृदय मंदिरी. तू म्हणाल महाराज हरी का हृदयामध्ये साठवता येतो का? हरी तर खूप मोठा आहे, मग आम्ही आमच्या हृदयामध्ये कसा साठवायचा? श्रोतो ऐका. आपण लाख रुपये खर्च करतो, कोटी रुपये खर्च करतो आणि आपल्या गावामध्ये देवाचं मंदिर बांधतो ना. खूप खर्च करतो आपण आणि एवढा खर्च केल्यानंतर सुंदर अशा प्रकारची मूर्ती आणतो आणि मंदिरामध्ये स्थापन करतो, प्राण प्रतिष्ठा त्याची करतो. परंतु हरीची सर्वात आवडची जागा कोणती माहिती आहे? मंदिरात नाही. हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा डोरा, धरिला पंढरीचा डोरा, धरिला पंढरीचा डोरा.
हृदयामध्ये अंतकरणामध्ये त्याचं सर्वात आवडतं ठिकाण आहे. पण महाराज सांगा ना, त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? तर सर्वात प्रथम आपल्या अंतकरणामध्ये जे काही वाईट विचार आहेत ते आधी आपल्याला सोडावे लागतील. चांगले विचार आपल्या अंतकरणामध्ये ज्या दिवशी तयार होतील, निर्माण होतील, त्या दिवशी भगवंत आपल्या हृदयामध्ये तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राही तेथे. चित्त आधी आपल्याला शुद्ध करावं लागेल. महाराज आम्ही रोज गावात सप्ताह असला की कीर्तन ऐकायला येताना एक महिला रोज कीर्तन ऐकायला यायची, नित्य नेमाने कीर्तन ऐकायची, कथाही ऐकायची. एक दिवस शेजारने तिची पळी नेली. पळी अशी भांडायला उठली की सगळं गाव गोळा. मला सांगा, तुम्ही किती कीर्तन ऐकले म्हणजे तुमचं चित्त शुद्ध होईल? जर आपल्या अंतकरणामध्ये जर ही भावना असेल तर भगवंत आपल्या हृदयामध्ये कधी येणार नाही. मग आपलं चित्त आधी शुद्ध झालं पाहिजे, तेव्हा भगवंत आपल्यामध्ये वास करतो. परंतु काय झालं, एक दृष्टांत सांगतो, तुमच्या लक्षामध्ये येईल. एक मिठाची चिमणी आणि एक साखरेची चिमणी, दोन चिमण्या. किती? दोन. मिठाची चिमणी साखरेच्या चिमणीजवळ गेली आणि म्हणाली, का ग तू किती गोड दिसतेस, किती गोड गातेस, मलाही तुझ्यातली थोडी साखर दे ना. ती चिमणी म्हणाली, अगं डोंगर पडलाय साखरेचा, जा तुला लागेल तेवढी साखर खा. ती मिठाची चिमणी गेली आणि साखर खायला लागली, पण तिला साखर काही गोड लागत नव्हती. लागत होती का? नाही. ती परत आली साखरेच्या चिमणीकडे आणि म्हणाली, अगं मी एवढी मोठी साखर खाल्ली पण मला साखर गोड लागली नाही. ती साखरेची चिमणी हसून उत्तर दिलं तिने तिला, अगं वेडे, तुझ्या तोंडामध्ये तर मीठ आहे आणि तुला साखर कशी गोड लागेल का? तुला कितीही साखर खाल्ली तरी गोड लागणार नाही. तसं आपल्या मनातील वाईट विचार जर असतील तर चांगले विचार कधी येणार? ज्या दिवशी आपल्या मनातील विचार निघून जातील, दुसऱ्याचं चांगलं व्हावं किंवा दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर जर आपल्याला आनंद होत असेल तर मात्र भगवंत आपल्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहत नाही. पण याच्या उलट होते ना. कोणाचं जर चांगलं झालं तर आपला आनंद होतो का? काय होते मग? आपल्या पोटात डब्बा उठतो, बरोबर आहे ना? अशी भावना नाही, अशी भावना पाहिजे नाही. चांगले विचार हृदयामध्ये आले पाहिजे. त्याकरता काय करावं लागेल महाराज? भगवंताने आपल्याला सुंदर अशा प्रकारचा नरदेह दिला, मनुष्य देह दिला, फुकट दिला ना. इंद्रिय आपल्याला दिले, हात पाय कान डोळे भगवंताने आपल्याला ही इंद्रिय दिले, मग दिलेल्या इंद्रियाचा आपण सदुपयोग केला पाहिजे ना.
भजन केलं पाहिजे त्याचं, पण आपण भजन करत नाही. भजन करत नाही का? तर महाराज आम्हाला वेळ नाही. लोकांची काय उत्तर आहे? महाराज आमच्याकडे वेळ नाही हो. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आमच्या मागे कामच आहे. कोणी व्यवसाय करत असेल, कोणी नोकरी करत असेल, कोणी मजुरी करत असेल. प्रत्येकाचे काय वेगवेगळे मार्ग आहेत. बोल ना. महाराज आम्हाला वेळ नाही. आम्ही कधी भजन करायचं? लक्षात ठेवा. आता तुम्ही या कीर्तनासाठी आलात. आपल्या गावात एवढेच माणसं आहेत का? नाही, भरपूर आहेत. झोपले घरी. भगवंताच्या द्वारामध्ये मी आधीही कीर्तनामध्ये बोलून गेलो त्या दिवशी काल्याच्या, आणि आजही सांगतो, भगवंताच्या साठी आपल्या आयुष्यातला वेळ काढत जा. आपण काढलेला वेळ आपण जर या भगवंताच्या कार्यामध्ये कुठलीही मदत केली, आपण थोडं द्यावं, भगवंत त्याच्या कितीतरी पट आपल्याला देतो. उदार अंतकरणाने त्याला ती वेळ द्या. काय येईल ती सेवा करा. असं काही नाही हेच करा का तेच करा, काहीही करा. आज एकादशी आहे. सुंदर अशा प्रकारचं फराळ मला वाटते श्रीराम भाऊ काय नाव कौसाने कौसर या परिवारानं इतकं सुंदर अशा प्रकारे आमचं स्वागत केलं, आणि सुंदर अशा प्रकारचं फराळ जणू काही जेवणाप्रमाणे. घ्या महाराज, घ्या महाराज. काय आनंद त्या परिवाराचा होता. भगवंत कधी कमी ठेवत नाही अशा व्यक्तींना, कधीच नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये एवढी उदारता आहे, हो महाराज खरंच काय कौतुक करावं, तेवढे धन्यवाद त्यांना द्यावे तेवढे कमी आहेत. हो, उदार अंतःकरणाची माणसे आहेत. भगवंताच्या द्वारामध्ये आपण काय येईल ती सेवा केली पाहिजे, परंतु आपल्याला वेळ नसतो. वेळ नाही. लक्षात ठेवा, भगवंताच्या द्वारामध्ये केलेली सेवा कधी वायाला जात नाही. काही सेवा करा, पण जर आपण म्हटलं मला वेळ नाही, तर लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्यावर वेळ येईल, कधी वेळ प्रत्येकावर येते, संकट प्रत्येकावर येते. ज्या दिवशी आपल्यावरती वेळ येईल ना, त्या दिवशी भगवंताकडे सुद्धा तुमच्यासाठी वेळ नसेल. का? तर त्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ नव्हती. आता तुमच्यावर जर वेळ आली तर भगवंत काही रिकामा नाही. किती नमस्कार किती सायास करा, तो येणार नाही. म्हणून अनमोल देह दिला हो, याची माती नका करू. सफल झाला पाहिजे हा मनुष्य देह. प्रत्येकाला जन्म मरण आहे, परंतु या जन्म मरणातूनही सुटका करून घेता येते. फक्त एकच कारण आहे, हरी आपला करा. अंतःकरणामध्ये हरी साठला पाहिजे, साठवल्या गेला पाहिजे, तरच जीवनाची सफलता आहे. तरच आपल्याला म्हणता येईल की त्यांची सरली येर झाल. हो, कोणालाही म्हणता येत नाही. तुम्ही प्रश्न करसाल की महाराज बघा, देव कधी तुम्ही कसे दिसता, कसे राहता, कशी भक्ती करता, हे कधी देव पाहात. देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव
फक्त भाव पाहतो. कशी भक्ती करावं असं काही नाही. कामामध्ये सुद्धा भक्ती केल्या जाते. कामामध्ये काम नाही म्हणा राम राम. 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 जाईल भावश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भावश्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम नाही म्हणा राम राम. कामामध्ये काम नाही म्हणा राम राम. ओ कामामध्ये काम नाही म्हणा राम राम. कामामध्ये काम नाही म्हणा राम राम. आपल्या कामामध्येही आपण जर त्याला आठवलं तरीही भक्ती होते. लक्षात एवढी सोपी भक्ती आहे. काही वेळ करायला लागते का फार वेगळा नाही. इतकी सोपी भक्ती आहे. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही म्हणाले 60विला हरी. अहो हरी एवढा मोठा, आमचं हृदय केवढं, त्याच्यामध्ये तो कसा साठवायचा प्रश्न आहे ना. साठवला जाईल का? कसा साठवायचा सांगा महाराज. ऐका. एकदा भगवान विष्णूच्या मुलीचं लग्न ठरलं. कोणाच्या? जागी ना तुम्ही का झोपले? महिला मंडळ आहेत ना जागी? हा. भगवान विष्णूच्या मुलीचं लग्न ठरलं आणि मग पत्रिका वाटण्याचं काम गरुडाकडे दिलं. कोणाकडं? आपल्याकडे पत्रिका कोण वाटते? भावबंद किंवा सोयरे. समजा आपल्याकडे लग्न असली तर पत्रिका वाटण्याचं काम गरुडाकडे दिलं आणि सांगितलं भगवंताने, गरुडा संपूर्ण विश्वाला पत्रिका द्यायच्या. आणि गरुड म्हटला काही हरकत नाही भगवान. आणि गरुडाने 2 दिवसामध्ये संपूर्ण विश्वाला पत्रिका त्या ठिकाणी दिल्या. गरुड आला भगवंताकडे आणि भगवंत विचारतात की गरुडा सर्वांना पत्रिका दिल्या का? हो देवा. अरे पण माझ्या सासऱ्याला नाही दिली. गरुड म्हणला देवा मी एकही व्यक्ती सोडला नाही. आता तुमचा कोणता सासरा राहिला? कृष्ण अवतारामध्ये 16,108 तुम्ही बायका केल्या. ते सगळे 16,108 सासऱ्यांना मी पत्रिका दिल्या, एकही सोडला नाही. आणि तुम्ही म्हणता एक सासरा सोडला. कोण राहिलं? आई गरुडा. अरे माझी पत्नी लक्ष्मी. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्यातून 14 रत्न बाहेर निघाले. त्यापैकी एक लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी माझी पत्नी आहे. ती कुठून निघाली? समुद्रातून. समुद्र तिचे कोण? वडील. माझे कोण? सासरे. मग तू त्यांना का बरं पत्रिका दिली नाही? गरुड म्हणला देवा तुम्ही म्हणसाल तर मी त्यांना पत्रिका देतोही, पण प्रॉब्लेम आहे. जर समजा आनंदाच्या भरात ते जर नातीच्या लग्नाला आले, समजा आनंदाच्या भरात जर नातीच्या लग्नाला आले तर लोक वाड्या वस्ते काय त्यांचं काय होईल? देव म्हटला गरुडा तू काळजी करू नको. तू फक्त माझ्या सासऱ्याला पत्रिका दे. गरुड भगवान गेले आणि पत्रिका देऊन आले. लग्नाचा दिवसही उजाडला आणि मग पत्रिका मिळाली. सासरीवाला आनंद झाला आणि त्यांनी ठरवलं की आपणही लग्नाला जायचं. आणि मग सासरीबा आले गेटवर. गरुड पाहिलं गरुडाने. गरुड धावतच भगवंताकडे, देवा तुमचे सासरेबा गेटवर आले, मी आतलं वराड बाहेर काढतो, जर ते आत आले तर? देव म्हणला काळजी नको करू. स्वतः भगवंत गेटवर गेले, सासरेबाला रामराम घातला आणि सासरेबा आलात तुम्ही, खूप आनंद वाटला, पण एक काम करा आता. भगवंताने आपल्या शरीराचा एक रोम त्या ठिकाणी काढला
आणि असा बाजूला टाकला आणि सांगितलं, सासरे वा तुम्ही या ठिकाणी बसा. आणि सासरेबा बसले. कुठे? देवाच्या एका रूमामध्ये. असे कितीही समुद्र असले तरीही त्यांना बसवण्याची ताकद एका रोमाच्या छिद्रामध्ये कोणामध्ये आहे? भगवंतामध्ये आहे. आणि म्हणून तो हरी भक्तासाठी कोणत्याही प्रकारचं रूप त्या ठिकाणी घेऊ शकतो. फक्त आपला भाव तेवढा शुद्ध पाहिजे. म्हणून तर तुकोबाराय म्हटले, आम्ही त्याला आमच्या हृदयामध्ये ठेवलं अभंगाचं पहिलं चरण. म्हटले साठविला हरी जी हृदय मंदिरी. महाराज सांगा ना कोण साठवला हरी? तर माझ्या तुकोबरायांनी त्या हरीला हृदयामध्ये साठवलं. अजून कोण साठवलं? ज्ञानोबरायांनी साठवलं. महाराज सांगा अजून कोण साठवलं? ऐका, गंगाखेड नावाचं गाव आहे, माहिती तुम्हाला गंगाखेड? त्या ठिकाणी एक दाम्पत्य निश्चित विठ्ठलाची भक्ती करणार आणि पुत्र नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, म्हणून देवाला नवस केला की देवा, अरे आमच्या संसारासाठी नाही पण फक्त तुझी वारी अखंडपणे चालावी म्हणून आम्हाला एखादा पुत्र किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी आम्हाला दे. आणि भगवंताने स्वप्नामध्ये यावं आणि दृष्टांत दिला, रमा तुला मुलगा नाही तर मुलगी होईल. काय होईल? मुलगी होईल. आणि मग मुलगी जन्माला आली. वय वर्ष 7 वर्षाची मुलगी. तिचं नाव संत जनाबाई. आणि मग असंच आषाढी कार्तिकी वाऱ्या पंढरपूरला जातात. आणि मग ती एकदा वडील हे वारीसाठी निघाले. मुलीने हट्ट धरला, बाबा मलाही येऊ द्या हो वारीला. अगं जना, तुझं वय फक्त 7 वर्षाचं आहे ग, आणि तू कशी येणार? नाही बाबा मला येऊ द्या. मुलीने हट्ट धरला आणि मुलगी आपल्या वडिलांसोबत पंढरपूरला वारीसाठी गेली. आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिनं डोळे भरून भगवंताला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर आपल्या वडिलांना म्हणे, बाबा आता मला घरी यायचं नाही. आपण जर त्या भगवंताला विठ्ठलाला जर डोळे भरून पाहिलं, डोळे भरून, तर आपणही घरी येत नाही. येतो का? नाही. प्रॉब्लेम असा आहे, आपण दरवर्षी पंढरपूरला जातो पण त्याला कधी डोळे भरून पाहत नाही. त्याला जर पाहिलं असतं तर आज आपण परत घरी आलो नसतो. ज्याने ज्याने भगवंताला डोळे भरून पाहिलं तो तिथेच थांबला. जनाबाई असेल
कान्होपात्र असेल, त्यांनी पाहिलं देवाला आणि त्याच ठिकाणी थांबले. पण आपण दरवर्षी पाहतो, पण काय होते माहितीये, ज्यावेळेस देवाच्या मंदिरात जातो आणि दर्शन घेतो ना, त्यावेळेस आपले डोळे लागतात ना. वारीमध्ये आपण 18 दिवस, आता आमची वरायगडची वारी जाते पंढरपूरला, 18 दिवस लागतात. 18 दिवस जर आपण पायी त्या ठिकाणी जात असू आणि गेल्यानंतर गेलो कशासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी, त्याला पाहण्यासाठी. आणि मंदिरात गेल्यानंतर आपण देवासमोर हात जोडतो किंवा देवाच्या चरणावर ज्यावेळेस आपण मस्तक टेकवतो, त्यावेळी डोळे उघडे असतात का बंद असतात? बंद असतात. गेले कशाला होते? पाहायला. पाहायचं सोडून देताना डोळे बंद करतात. असं दर्शन घेताना बाहेर आले की लगे घरी. कस काय हो, जमेल का हो? ऐका, त्या ठिकाणी गेला तर डोळे भरून त्याला पाहना. संत जनाबाईनं देवाला पाहिलं, डोळे भरून पाहिलं आणि सांगितलं, बाबा मी आता घरी येणार नाही. बापाचं काळीज हो, जना, अगं तुझं वय वर्ष 7, तू इथं कुठं राहणार, काय करणार? मुलगीनं हट्ट धरला, बाबा मी घरी येणार नाही. आणि मग बापाने विचार केला, आता कोणाच्या हातामध्ये हिचा हात द्यावा, कुठे ठेवावं? संत नामदेव महाराजांच्या हातामध्ये हात दिला आणि सांगितलं, नामदेवा माझ्या जनीला तुम्ही सांभाळा. नामदेवरायांनी जनाबाईला आपल्या घरी नेलं. आता घरी नेल्यानंतर नामदेवरायांचं कुटुंब खूप मोठं, 14 माणसाचं आधीच, त्यात ती 15-20 जना. आणि मग या 15 लोकांच्या कुटुंबाचं रोज जेवण बनवावं, सणा समार्जन करावं. आणि हे करत असताना ते काही चक्क्या नव्हत्या त्या काळात. सकाळी उठायचं 3 वाजता, जात्यावरती जेवढं आपल्याला दळण लागते ते दळावं, स्वयंपाक बनवावा. राहिली कशासाठी होती हो? पंढरपुरात जनाबाई कशासाठी राहिली? भगवंताला पाहणं तिनं आणि त्या ठिकाणी तिच्या भक्ती करण्यासाठी राहिली. पण झालं उलटच, मंदिरात जायलाच वेळ नाही. मग ती जातं ओढायची आणि जातं ओढत असताना, आता महिला मंडळी जे जुने असतील त्यांना माहिती आहे की जात्यावरती ओव्या म्हटल्या जातात, गाणी म्हटली जातात, है ना? तुम्ही म्हणत नाही, महाराज जातं कुठं राहिला आता चक्की आता अगे जात्याचं कामच नाही आता. आणि मग जनाबाई जातं ओढायची, देवाला आवाज द्यायची की विठ्ठला तू ये. सुंदर माझे जाते ग फिरते गरगर, सुंदर माझे जाते ग फिरते भोवते, सुंदर माझे जाते ग फिरते भोवते. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे माविठला, 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 ये रे माविठला, ये रे माविठला, ओ ये रे माविठला, ये रे माविठला, ओव्या गाऊ कौतुके तू 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 ये रे माविठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुत के, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ये, विठ्ठला ये. आणि मग विठ्ठल यायचा आणि जनाबाईला दळू लागायचा. जनाबाई म्हणायची, विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. देवही तसंच म्हणायचा तिच्या मागे, विठ्ठल आमचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. जनाबाईनं थाप मारली पाठीवर देवाच्या आणि सांगितलं, देवा अरे रुक्माई आमची माता आहे, तुझी थोडी आहे. तुझी तर पत्नी आहे ना. तो भक्तासाठी देव, जशी जनाबाई म्हणायची तसंच देव म्हणायचा.
आणि मग दळण झालं की देव विठेवरती जायचा. एक दिवस आणि जनाबाई अभंग लिहायची, सहज त्याच्यावरती अभंग तयार झाले. आणि मग विचार करा, ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी जो ग्रंथ या ठिकाणी सांगितला तो लिहिला कोण? सच्चिदानंद बाबा. आलं लक्षात? लेखक दुसरा आहे. तसं जनाबाईंनी जे अभंग गायले त्याचा लेखक कोणी माहिती का? कोणी? महाराज आम्हाला काय माहित, तुम्हाला त्यासाठी आणलं सांगा तुम्हीच. जनाबाई अशा थोर संत होत्या. आम्ही त्याला दासीजनी म्हणतो. काय म्हणतो? दासीजनी. पण तिचा अधिकार सांगू किती मोठा आहे की जनाबाईचे अभंग या विश्वाच्या मालकानं लिहिले. हो, इतका मोठा अधिकार जनाबाईचा होता. जनाबाईने अभंग गावेत, रामच्या भगवंताने ते ऐकावे आणि विठेवरती गेल्यानंतर कागद आणि पेन काढावा आणि ते अभंग जनाबाईचे लिहून काढावे. एक दिवस हातामध्ये कागद आहे, पेन आहे आणि अभंग लिहित होता देव. तितक्यामध्ये ज्ञानोबा दर्शनाला आले आणि दर्शन घ्यायला घेतलं. पाहतात तर देवाच्या हातात कागद आहे, पेन आहे. काय देवा, कशाची यादी आहे? ते सप्ताह आहे काय गावात? कोण कोण कीर्तनकार घेतले? आमच्या ओळखीत आहे का कोणी? तर गावात सप्ताह नाही तो होणार. देव म्हटला, ज्ञाना असं काही नाही. देवाने कागद मागे लपवला. जेव्हा काय लपवता कागद? ज्ञानोबाईंनी तो कागद हिसकावून घेतला आणि पाहिलं तर देव त्यामध्ये अभंग लिहित होता. आणि अभंग कोणता होता माहितीये? कोणता? दरीला पंढरीला चोरा, दरीला पंढरीला चोरा, दरीला पंढरीला पंढरीचा चोर. त्याच्यामध्ये अभंग लिहिणं सुरू आहे. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल गोंडीला. आणि मग ज्ञानोबांना वाटलं की देवा, जिला आम्ही दासी जनी म्हणतो तिचे अभंग तू लिहावे. एवढा मोठा अधिकार कोणाचा? संत जनाबाईचा. हृदयामध्ये भगवंताला त्यानं स्थान दिलं. कळालं महाराज आम्हाला? सांगा अजून कोण हृदयामध्ये त्या देवाला स्थान दिलं तर ऐका. संत सावता महाराज साठविला जाता त्रैलोक्याचा. पंढरपूर शेजारीच अरण नावाचं गाव आहे. अरण जवळ आहे पंढरपूर पासून. एक दिवस वारीसाठी संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताच्या वारीसाठी गेले. भगवंताचं दर्शन घेतलं आणि देवाला विचारलं, देवा, अरे आमचं किती प्रेम तुझ्यावरती, आम्ही प्रत्येक वारीला येतो, पण तुझ्या शेजारी असणारा तो सावता कधीच तुझ्याकडे येत नाही. त्याचं प्रेमच नाही देवा, त्याचा अधिकार नाही. देव म्हटला, ज्ञाना असं अजिबात नाही.
तो जरी माझ्याकडे येत नसला तरी तो अंतःकरणापासून मला नेहमी बोलावतो. माझं नाव घेतल्याशिवाय जीवनामध्ये कुठलंही काम तो करत नाही. देवाला वाटलं यांना असं समजणार नाही, त्यांना पटवून दिलं पाहिजे आणि सांगितलं भगवंताने की ऐका संत नामदेवा, संत ज्ञानोबाराया, आपण लपंडाव खेळू. काय खेळू? लपंडाव. मी लपतो, तुम्ही मला शोधायचंय. आणि मग देव सावता माळ्याच्या मळ्यामध्ये गेले आणि सांगितलं सावता महाराज, माझ्या पाठीमागे चोर लागले, मला लपण्यासाठी जागा द्या. सावता महाराजांच्या लक्षामध्ये आलं, देव तुम्ही म्हणता तुमच्या पाठीमागे चोर लागले. त्यांच्या लक्षामध्ये आलं देव काही साधा, तो चतुरा, तो शिरोमणी. ज्या अर्थी देव आपल्याकडे आला त्या अर्थी काहीतरी विशेष असलं पाहिजे. आणि सावता महाराजांनी कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. बाजूला एक विळा पडला होता, तो विळा घेतला आणि त्या विळ्याने आपलं हृदय फाडलं आणि भगवंताला सांगितलं, देवा बसा या हृदयामध्ये. धन्य ते अरणा रत्नाची तिखान, धन्य ते अरणा रत्नाची तिखान, धन्य ते अरणा रत्नाची तिखान, धन्य ते अरणा रत्नाची तिखान. कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही आणि दाखवून दिलं की किती मोठा अधिकार सावता महाराजांचा होता की आपल्या हृदयामध्ये देवाला जागा दिली. भगवंत हा कोणाच्याही हृदयामध्ये त्या ठिकाणी राहू शकतो. फक्त आपल्यातले वाईट विचार गेले पाहिजे, चांगले विचार आपल्या हृदयामध्ये असले पाहिजे, नामचिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. त्या दिवशी भगवंतही आपल्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. महाराज समजला आम्हाला, परंतु जर आमच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा आला तर आम्हाला काय फळ मिळणार आहे? महाराज म्हटले, मिळणार आहे ना काय? अभंगाचं दुसरं चरण. Yeah.
महाराज म्हटले त्यांची सरली येरधार झाला सफल व्यापार. येरधार म्हणजे काय हो? येरधार येणे जाणे, जन्माला येणे आणि मरणे. खूप दुःख आहे महाराज, जन्माला येण्याचं जाण्याचं सोपं नाही, परंतु त्यामधून सुटका होऊ शकते जर हृदयामध्ये हरी आलात तर. पहा, भगतसिंग 23 वर्षाचे होते. किती? 23. आणि 23व्या वर्षी त्यांना पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. पाहुणे समजतात ना तुम्हाला? मुलं तुमच्या घरी येतात ना? येतात. पाहुणे येणार होते भगतसिंगाला पाहण्यासाठी. आणि मग पाहुणे आले घरी. आईने 100 रुपयाची नोट घेतली आणि आवाज दिला, भगत, अरे 100 रुपये घे, बाजारामध्ये जा आणि किराणा घेऊन ये. आपल्या घरी तुला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहेत, त्यांना स्वयंपाक करावा लागेल. आता आपल्याकडे जर मुलगा पाहायला आला मुलीसाठी, तर आपण काय करतो? जेवण करतो का? पोहे करतो. बरोबर आहे, जेवण पण झाला आता. पोहे खा, त्याही पेक्षा शॉर्टकट झाला आता. चहाच घ्या आणि जा, मग आम्ही कळवतो तुम्हाला. आता उलट झालं. तेव्हा मुलीवाले जायचे मुलाच्या घरी, आता उलट आहे. फार दुष्काळ आहे आता मुलींचा. जाऊ द्या, आपल्याला वेळ नाही सांगायला ते. चला आपल्या विषयावर येऊ. मग भगतसिंहाच्या घरी पाहुणे आले आणि भगतसिंहांनी ते 100 रुपयाची नोट घेतली आणि बाजारामध्ये गेले. त्यांनी विचार केला की आज आपल्या घरी पाहुणे आले, मी जर घरी किराणा घेऊन गेलो तर आई सुंदर स्वयंपाक बनवेल, पाहुणे जेवण करतील, ते मला पसंत करतील आणि मला पसंत केल्यानंतर माझा विवाह होईल, लग्न होईल ना. आणि लग्न झाल्यानंतर मला एका बाईचं ऐकावं लागेल. बरोबर आहे काय? लग्न झाल्यानंतर बाईचंच ऐकावं लागतं ना. नाही ऐकायला लागत नाही का? ऐकून नाही म्हणतात. तुम्ही वेगळे असाल. अनुभव सर्वांचा सारखाच आहे. काय विचारायचं का? जाऊ द्या. हो, कठीण असते. ऐका. आणि मग त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की लग्न झाल्यानंतर मला एका बाईचं ऐकावं लागेल. त्याच क्षणी त्यांना एका गोष्टीची आठवण झाली. आणि पहा काय योग असतो की आज माझं तुम्ही कीर्तन घ्यावं आणि आजचाच तो दिवस आहे जो आपल्या इतिहासातील काळा दिवस आहे. काय काळा दिवस आहे? 13 एप्रिल 1999 रोजी जलियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. तुम्हाला माहिती असेल कदाचित घटना, नसेल तर थोडक्यामध्ये सांगतो. निरपराध भारतीय अमृतसर या ठिकाणी सभा भरली होती. सभा. आणि त्या जनरल डायर ब्रिटिश अधिकाऱ्याने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता गोळीबार त्या ठिकाणी झाला. बाहेर निघण्यासाठी एक अरुंद अशा प्रकारचा रस्ता होता. काही लोक निघाले, परंतु बहुतांश भारतीय लोक, निरपराध लोक त्यामध्ये ठार झाले. आणि या घटनेने सगळा देश त्या ठिकाणी हादरला होता. आणि त्याच वेळी भगतसिंहाने प्रतिज्ञा केली होती की हे भारत माते, ब्रिटिशांनी जो काही अमानुष हल्ला या भारतीयावरती केलेला आहे, मी वचन देतो की याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार
नाही. आणि या वचनाची त्यांना आठवण झाली आणि त्यांनी ठरवलं की लग्नानंतर एका बाईचं ऐकावं लागेल. मला बाईचं ऐकायचं नाही तर माझ्या भारत मातेचं ऐकायचं आहे. आणि म्हणून ते घरी नाही गेले तर ती थैली दिली फेकून आणि ती 100 रुपये नाही, चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सामील झाले. आणि काही दिवसानंतर चुकून त्यांच्या हातून बॉम्बस्फोट घडला. त्यांना अटक झाली. लाहोरच्या कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. आणि मग त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्या गेली. फाशीचा दिवसही ठरला. त्याच्या आदल्या दिवशी त्यांची आई त्यांना भेटण्यासाठी आली आणि सांगितलं, भगत, डोळ्यामधून अश्रूच्या धारा होत्या त्या माऊलीच्या. भगत सिंह सांगतो, आई, एका वीराच्या आईनं असं रडायचं नसते. फासावरती जात असताना रडत रडत जात नसतात. त्या भारत मातेसाठी मी जाणार आहे. एका वीराच्या आईने रडायचं नसते. आई, ऐक ना, मी लहान असताना तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की भगत, बागेमधून फुलं घेऊन ये. मी फुलं आणायचो आणि तुझ्या हातामध्ये द्यायचो. त्यावेळी तू जी काही ताजी ताजी फुलं होती ती देव्हाऱ्यातल्या देवाची पूजा करत असताना वाहत होती आणि सुकलेली फुलं बाजूला काढत होती. ऐक नाही, आज या भारत मातेसाठी मी जात आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुझा देव हा घरातला होता आणि माझा देव ही भारत माता आहे. आणि म्हणून या भारत मातेसाठी जात असताना असं रडका बनून मी कसा जाऊ? हे नाही आवडणार माझ्या मातेला. आणि जो दिवस होता फाशीचा, त्या दिवशी सकाळी भगतसिंह उठले आणि सूर्यनमस्कार करायला लागले. बैठका घालत होते. त्या जेलरला प्रश्न पडला, अरे भगत, अरे थोड्या वेळानंतर तुला फासावरती जायचंय रे, आणि तू काय आता सूर्यनमस्कार घालतो? अरे लोक जगण्यासाठी व्यायाम करतात, सूर्यनमस्कार घालतात, तुला तर मरायचंय. त्यावेळी भगतसिंह म्हणतात, जेलर साहेब, अहो, सूर्यनमस्कार घातल्यानंतर, व्यायाम केल्यानंतर माणसाला ताजतवानं वाटते. आणि या भारत मातेसाठी जात असताना मी असा सुकलेला बनून कसा जाऊ? आणि म्हणून मी आनंदाने या मरणालाही सामोरं जायला तयार आहे. आणि भगतसिंहाला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली. भगतसिंह मरण पावले. आजच्या दिवशी त्यांची आठवण येते. 13 एप्रिल आज, म्हणून मी विषय सांगितला तुम्हाला. का कोणाला म्हणायचा अधिकार की आमचा जन्म सफल झाला? अरे त्यांची सरली एरधार कोणाची? ज्यांनी या देशासाठी सेवा केली, जे जवान आहेत, सैनिक आहेत, ते म्हणू शकतात की आमचा जन्म सफल झाला. जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे, असं म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. ते आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. ते फक्त याच्यासाठी की ही एक सेवा आहे, ही सुद्धा एक भक्ती आहे. हो, त्यांची एरझार संपते, त्यांचं जीवन सफल होते, झाला सफल व्यापार. त्याच्यासाठी ही कथा. अजून एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. पैठणला जर तुम्ही कधी गेला असाल, त्या ठिकाणी शानीचे ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. खूप श्रीमंत होते. एवढे श्रीमंत की भिकारी जरी त्यांच्या घरी आला तरी सोन्याच्या ताटात जेवण करायचा, इतके श्रीमंत. काय अधिकार होता माझ्या एकनाथ महाराजांचा की भगवंताने नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष सेवा केली. हो, किती वर्ष? देव सेवा करायला, काम करायला कोणाच्या घरी? नाथांच्या घरी. एवढा अधिकार त्यांचा. काय भक्ती असेल त्यांची ती. श्रीखंडाच्या रूपामध्ये चंदन उगाळून द्यायला देव होता. हो,
कपडे धुवायला देव, पाणी भरायला देव. नाथ महाराजांच्या घरी खूप मोठा अधिकार होता त्यांचा. इथं काहीच नाही. आपण जर पुढे त्यांचं चरित्र पाहिलं तर निरोपरायांचा अभंग आहे पाहिजे. त्यामध्ये त्यांनी विस्तृत अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी निरोपराय काय म्हटले माहिती का? निळा मने देव, दत्त भगवान सोबदारकी करायला होते हो. श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवान चंदन उघडून द्यायला होते. एवढाच काय, तर ज्यावेळी नाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी भागवत लिहिलं तो दिवसही षष्टीचाच. ज्या दिवशी महाराज गेले तो दिवसही षष्टीच. ज्या दिवशी अनुग्रह घेतला तो दिवसही षष्टीच. षष्टी काय आहे? तिथी. तिथी पंचमी, चतुर्थी म्हणजे षष्टी, सप्तमी असते. ऐका, मग एका षष्टीला महाराजांनी देह ठेवला. आणि मग आपल्याकडे मनुष्य गेल्यानंतर माळावरती ठेवले जाते 4 खांदेकरी. महाराजांचा मुलगा हरिपंत गावामध्ये ते आमचे बाबा गेले आणि मग त्यांना त्या ताटीवरती बांधण्यात आलं आणि 4 खांद्यावरती नाथ बाबा. अरे 4 व्यक्ती जे होते नेणाऱ्या ते विचार करतायत की भागवत काय सांगितलं, हरिपाठ काय लिहिला आणि देवाने सेवा काय केली नाथ महाराजांच्या घरी. पण शेवटी मेल्यानंतर खांदा आपलाच कामा आला ना, अशी त्यांच्या गप्पा सुरू. तेवढ्यात नाथ महाराजांनी आवाज दिला, हरिपंत ठेवा खाली. काय म्हटले ते? ठेवा खाली. त्यांना थंडीन ताप तर लगेच आली. अरे नाथ बाबा उठले आणि नाथ महाराज खाली ठेवल्याबरोबर उठले आणि घरी गेले. आश्चर्य सर्वांना की नाथ बाबा खांदेकरी बोलले, नाथ महाराज उठले. आणि परत 1 वर्ष झालं आणि दुसऱ्या वर्षी षष्टीला परत त्या ठिकाणी ते गेले. मग लोकांनी विचार केला की आता बोलायचं, कारण आता जर आपण बोललो तर नाथ महाराज उठतात. परत त्यांना ताटीवरती त्या माडावरती ठेवलं, निघाले.
रामनाम सत्ते अलग गेले. तेवढ्यात काय झालं, एक मुलगी नुकतंच लग्न झालं होतं आणि पहिल्यांदाच आपल्या सासरला निघाली आणि तिची आई त्या ठिकाणी वाटी लावत होती. पहिलंच सासरला निघाली, टाटा बाय बाय सी यू है ना असं म्हणत होती. आणि मग तेवढ्यात तिनं पाहिलं, अरे कोण गेलं आपल्या गावामध्ये. मग तिला समजलं नाथ महाराज गेले. तुम्ही बाई या बॉले आजच जायचं होतं का. माझी मुलगी पहिल्यांदा सासरला निघाली, त्याला काल जाता येत नव्हतं का, उद्या जायचं, याला आजच टाइम सापडला. तेवढ्यात नाथ महाराजांनी ते त्याला समजलं आणि त्याने आवाज दिला, पंत. पंत म्हणजे आपण तर बोललोच नाही ना बुवा. अरे तुम्ही नाही बोलले पण बाई बोलली ना, ठेवा खाली. परत खाली ठेवलं. नाथ महाराज चालत चालत घरी गेले आणि मग परत एक वर्ष गेलं आणि मग खांदेकरी नाही, कोणीच नाही. मग टाळ मृदंगाच्या गजरामध्ये नाथ महाराज त्या ठिकाणी. आता खांदेकरी नेमके कोणाच्या खांद्यावर जायचं, चालत चालत गेले आणि त्यांनी जलसमाधी घेतली. आता काहीच नाही. हे संतांचा अधिकार आहे. त्यांनी संत ज्यांनी हरीला आपल्या हृदयामध्ये ठेवलं त्यांचा जन्म सफल झाला. त्यांना आता येरझार नाही, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. असं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. संतांप्रमाणे ज्यांनी सीमेवरती कार्य केलं त्या जवानाप्रमाणे आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. मग आपण म्हणू शकतो त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आमचा व्यापार जीवन सफल झालं. आणि ते सफल होण्यासाठी काय करावं लागेल अजून महाराज आम्हाला सांगा. हरियाला हात, हरियाला हात, हरियाला हात, हरियाला हात, हरियाला हात, मागच्या जागी आहेत ना झोपले, अंधाराचा फायदा घेतला का. नाही नाही जागी आहेत. एकदा मोठ्या प्रेमाने त्या हरीचं भजन आपल्याला करायचे. काही जागे सगळे. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा,
मग कैसी भय चिंता. ऐका सज्जन हो, साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. घरामध्ये जर एखादी मुलगी लग्न करून आली आणि जर तिचा नवरा तिच्या हातामध्ये असेल तर सासूचं काही चालत नाही, नंदचं काही चालत नाही, कोणाचं सासऱ्याचं काही चालत नाही. का? मालक तिच्या हातात आहे ना. एक परका जीव आहे, पण तो जर आपल्या हातामध्ये असेल तर बाकीचे घरातले काहीच करू शकत नाही. तसं माझा हरी जर हातामध्ये असेल तर मग भय चिंता करण्याची काय आवश्यकता आहे का? नाही. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं, युद्ध होणार. शिष्टाईसाठी भगवंत गेले आणि सांगितलं देऊन टाका 5 गाव पांडवांना, कशाला युद्ध करता. परंतु ऐकलं नाही ऐकलं. शेवटी युद्ध ठरलं, झालंच. आणि मग 2 दिवस झाले, पांडवांचा एकही गेला नाही. पण कौरवांच्या पक्षामधले बोल अर्धे गेले, अर्धे. दुर्योधन म्हटला भीष्माचार्यांना, नाना, 2 दिवसामध्ये पांडव 5 आणि आपले 100, यायचा एक बी गेला नाही. तुम्ही आमच्या सैन्याचे सेनापती आहात, तुम्ही नक्की आमच्याकडून आहात का त्यांच्याकडून? नेतृत्व कोणाचे करून राहिले? दिसायला तुम्ही आमच्या पक्षात आहे, आमच्याकडे नेमकं काम कोणाचं चालू आहे ना. तर बाकी काही सांगत नाही, फार कष्ट करून तुम्ही सुद्धा नाही आहात. भीष्माचार्यांना हे शब्द जिव्हारी लागले आणि सांगितलं मी तुमच्याच पक्षाचा सेनापती आहे, लक्षात. पण तुम्हाला जर वाटत असेल तर मी प्रतिज्ञा करतो की उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडवी केली. काय करेल? एक सुद्धा पांडव जिवंत उद्या दिसणार. प्रतिज्ञा केली. काही वेळ युद्धाला स्थगिती मिळाली. ऐका. आणि मग पांडव सगळे जमलेत. द्रौपदी माता त्या ठिकाणी आली, रडायला लागली की माझे 5ही पती उद्या हा लोक सोडून जाणार, मरणार. तेवढ्यात भगवंत त्या ठिकाणी आला आणि सांगितलं, अरे काळजी करू नका, झोपा, निवांत झोपा. अरे मी तुमच्या हातातला माणूस आहे, काही काळजी करू नका. आणि मग सकाळची वेळ आहे. भगवान द्रौपदी मातेच्या महालामध्ये गेले आणि आवाज दिला, ताई उठ, आपल्याला भीष्माचार्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि सकाळी द्रौपदीला खांद्यावरती घेतलं आणि भगवान भीष्माचार्यांकडे गेले. आणि बाहेर द्रौपदीला खांद्यावरती घेतलं होतं, तिच्या चपला खाली पडल्या. चपला तर माझ्या विश्वाच्या मालकानं, भगवंताने त्या चपला आपल्या पितांबरामध्ये ठेवल्या आणि अशा बंगल्यामध्ये धरल्या आणि त्या ठिकाणी गेले. आणि द्रौपदी मातेला सांगितलं, ताई तू आज जा, दर्शन घे भीष्माचार्यांचं, आशीर्वाद घे. त्यांनी जर विचारलं कोणाबरोबर आली तर सांग मी एक हमाला बरोबर आली. माझं नाव सांगू नको, काय सांग, एक हमाल आणला म्हणाव. आणि मग ती माता आत गेली. भीष्माचार्य ध्यानामध्ये बसले होते आणि बांगड्यांचा आवाज झाला. मातेनं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर त्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, विजयी भव. असं ऐकल्याबरोबर द्रौपदीने विचारलं, नाना आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या? तेवढ्यात त्याने डोळे उघडले. पाहतात तर द्रौपदी
कोणाबरोबर आली? मी एक हमाल सोबत आणला. हमाल? एवढ्या सकाळी सकाळी तुला कोण हमाल मिळाला? प्रश्न पडला त्यांना. आणि मग कोण हमाल आणला हे पाहण्यासाठी ते बाहेर गेले. तर भगवंताच्या हातामध्ये कंदील होता, बगलेमध्ये पितांबर, त्याच्यामध्ये त्या चपला, आणि त्याचाच कंदील असा धरला आणि वर केला. पाहतात तर काय, भगवान देवा तू? हो. तू घेऊन आला द्रौपदीला? हो. आणि काय लपवलंय बगलीमध्ये? पाहू दे मला. काही नाही, हे पाहू दे. तो पितांबर असा ओढला आणि पाहिलं ते चापलं त्याच्यामध्ये काय. अरे देवा, तू कोणाची पूजा करतो? पाहू दे ना मला. आणि तो पितांबर असं ओढल्याबरोबर पाहतात तर काय, त्याच्यामध्ये काय होतं? द्रौपदीच्या चपला होत्या. आणि भीष्माचार्यांनी त्या चपला पाहिल्या आणि डोळ्यामधून त्यांचे अश्रू निघाले. द्रौपदी विचारते, नाना काय झालं सांगा. तुम्ही आशीर्वाद दिला तो या जन्मातला का पुढच्या? त्यावेळेस भीष्माचार्यानं सांगतायत, मी जो आशीर्वाद दिला, तुम्ही काल एक प्रतिज्ञा केली होती नाना, ती खरी आहे का आजचा आशीर्वाद खरा आहे सांगा. त्यावेळेस नाना म्हटले, कालची प्रतिज्ञा ही खरी नव्हती आणि आजचा आशीर्वादही खरा नाही. का? त्याचं कारण एक म्हटले, द्रौपदी अगं तुझ्या चपला देवाने पितांबरामध्ये घ्याव्या, केवढा मोठा अधिकार पांडवांचा आहे, त्यांच्यासाठी देवाने एवढं करावं. अरे ज्या पारड्यामध्ये हा बाबा आहे त्याच खरं आहे. भीष्म पण केला खरा, 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 भीष्म पण केला खरा. ज्याच्याकडे भगवान आहे त्याच खरं आहे. माझ्यासारखे असे 100 जरी भीष्माचार्य आले तरी काही उपयोग नाही. आणि म्हणून तो हरिजा आपल्या हातामध्ये आला तर मग कुठलंही भय चिंता करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि तो येतो, फक्त आपल्या मनातला भाव शुद्ध पाहिजे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, जर त्याच्यासाठी आपण वेळ काढला तर त्यालाही आपल्यासाठी वेळ काढावा लागतो. तो सुद्धा आपल्या हातातलं खेळणं बनतो. पण कधी आपण जर त्याच्यासाठी काही केलं तरच भगवान आपल्या हातामध्ये येतो. हरी आला हातात मग कैसी भय चिंता. महाराज म्हटले, तो हरी आमच्या हातात आल्यामुळे आम्हाला भय चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि आमच्या जीवनामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका माने हरी, 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 तुका माने हरी,
द्यावा काही ओरून येते उरी. महाराज आमच्या जीवनामध्ये हरीशिवाय काही राहिलं नाही, म्हणून त्यांची सरली झार झाला सफल व्यापार. कीर्तनाची वेळही संपली, फक्त 2 मिनिट घेतो आणि सेवेला विराम या ठिकाणी देतो. तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, आम्हीही जातो, वारी असते आमच्या गावची. पंढरपूरला गेल्यानंतर आधीच तुम्हाला सांगितलं, जनाबाईनं देवाला एकदाच पाहिलं, डोळे भरून पाहिलं, ती परत घरी आलीच नाही. त्याचप्रमाणे मंगळगडा गावची श्यामा नावाची एक वेश्या व्यवसाय करणारी, तिची मुलगी कानूपात्रा, एका अपवित्र कुळामध्ये जन्म झाला. आई माहिती, बाप माहिती नाही. आणि मग मुलीच्या मनात प्रश्न निर्माण झाला की माझा उद्धार कसा होईल, काय करावं. ज्ञानरायांची भेट झाली आणि त्यांच्यासोबत ती पंढरपूरला या ठिकाणी गेली. आणि त्या ठिकाणी तिने सुद्धा भगवंताला डोळे भरून पाहिलं, त्याचं दर्शन तिने घेतलं. आणि ती घरी आली आणि आईला म्हटली, आई अगं, आपल्या घरामध्ये अनेक सुंदर सुंदर पुरुष आले, पण विठ्ठलासारखा मी पाहला नाही. आई अगं चल, दे सोडून हे सर्व, आपण पंढरपूरला राहू न ग. आई म्हटली, अगं वेडे. शेवटी आईला समजलं की आता आपल्या कामाची राहिली नाही. तिने तिला खूप समजावलं, मारलं तिला. पण शेवटी कानोपात्रा म्हटली, आई चाल, आपण पंढरपूरला जाऊ. तिने एका बेदरच्या बादशाला तिला विकून टाकलं. तिचे ते त्या बादशाचे सैनिक शिपाई नेण्यासाठी आले. कानोपात्रा विनवणी करते, आई
अगं मला नको धाडू त्यांच्यासोबत, ते कुठे नेतील, काय करतील माझं, नको न धाडू ग. तू शेवटी नाईलाज झाला, आई ऐकायला तयार नाही आणि ते शिपाई तिला घेऊन चालले, ओढत नेत होते. तिने विनंती केली की दादा मला असं ओढत ताडत नका नेऊ, काय नाही माझी एक छोटीशी अट आहे, मला एकदा त्या विठ्ठलाला पाहू द्या. ऐका शेवटचं उदाहरण आहे. कोणाची जन्माची एरझाळ संपली, काय जन्म सफल झाला, त्या हरीला कसं हृदयामध्ये तिनं ठेवलं आणि तिचा जन्म सफल झाला. ऐका, त्याच्यासाठी सांगतो. आणि एकदा मला त्याचं दर्शन घेऊ द्या. शिपाई म्हटले असं ओढत ताडत नेण्यापेक्षा काही हरकत नाही. ते महाद्वारामध्ये थांबले. पोरगी पळतच त्या मंदिरामध्ये गेली आणि देवाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि देवाला सांगते की देवा, अरे हा दिवस जर मला दाखवायचा होता तर मला आधी कशाला दर्शन तू दिलंस. मी ज्ञानोबरायांच्या शब्दावरती विश्वास ठेवला होता आणि विश्वास ठेवून मी पंढरपूरला आली होती. ज्ञानोबरायांनी सांगितलं होतं तू एकदा, फक्त एकदा त्या विठ्ठलाचं दर्शन घे, तुझा जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखरिया. एकदा त्या विठ्ठलाचं दर्शन घे. आणि मी तुझ्याकडे आली, तुझं दर्शन घेतलं. अरे तुला जर पाहिलं नसतं ना पहिले तर मी आता इथं आली नसती. पण देवा, माझ्या जगामध्ये तुझ्याशिवाय मला वाचवणारं कोणी नाही रे. आणि हे सैनिक मला कुठे नेतील, माझं काय करतील, देवा सांग. अशा प्रकारे विनवणी देवाला करते की देवा करुणा त्या ठिकाणी वागते आहे. आणि मग शेवटी कान्होपात्रेनं आपला जीव त्या देवाच्या चरणावरती त्या ठिकाणी समर्पित केला आणि जीव त्या ठिकाणी पूर्ण देवाच्या पायावरती दिला. ज्यावेळेस जीव दिला ना त्यावेळेस शांतता पसरली. एका विषयीच्या मुलीनं देवाच्या चरणावरती जीव दिला, बारी थांबली. आणि मग काय करावं या मुलीचं, आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मत त्या ठिकाणी निर्माण झाले. शेवटी त्या ठिकाणी अनंत शास्त्री होते, त्यांनी सांगितलं आपण एक काम करू, रात्रभर ते प्रेत मंदिरामध्ये ठेवू आणि भगवंत सांगेल त्याप्रमाणे आपण करू. आणि रात्री भगवंताने दृष्टांत दिला आणि सांगितलं अनंता, अरे मुलगी ही साधारण नाहीये, तिने माझी भक्ती केली. अरे तिच्या मुखामध्ये अखंड माझं नाव होतं, तिनं आपल्या हृदयामध्ये मला स्थान दिलं होतं. रे ती साधारण मुलगी नाही, तिनं माझ्या चरणावरती प्राण दिला. त्या मुलीची समाधी माझ्या उजव्या बाजूला बांधा. आणि तिची समाधी उजव्या बाजूला बांधली. आजही आपण पंढरपूरला जर गेलो तर आधी दर्शन कान्होपात्रेचं आहे. त्या ठिकाणी एक झाड निर्माण झालं, ते झाड आजही त्या ठिकाणी वाळलं, ते आता असं बांधून ठेवलेलं आहे. आधी दर्शन कान्होपात्रेचं आहे आणि मग विठ्ठलाचं आहे आणि मग रुक्मिणी मातेचं आहे. म्हणजे रुक्मिणीच्याही अगोदर भगवंताच्याही अगोदर स्थान ते कान्होपात्रेला प्राप्त झालं. काय कारण असेल त्याचं कारण एकच आहे, साठविला हरी जी हृदय मंदिरी. आणि मग तिच्या जीवनाची ती एरझाळ संपली, जीवन सफल झालं. मी तुम्हाला या 2 तासामध्ये जे काही चिंतन सांगितलं यामध्ये एकही तुम्ही गोष्ट जर आचरणामध्ये आणली तर आजचं कीर्तन माझं सफल झालं असं मी समजेल. राहुल महाराजांनी ही सेवा माझ्याकडे दिली होती आणि या सेवेसाठी सर्व आमची महाराज मंडळीने उत्कृष्ट अशा प्रकारची साथ दिली. आमचे विनयकरी बाबा, मृदंगवादक केशव महाराज, राहुल महाराज, हरिभाऊ महाराज, सगळेच आपली मंडळी आहे. माझ्यासोबत 2 विद्यार्थी आलेले आहेत. खूप सुंदर आहे, लहान लहान बाळ 2 तास झाले कीर्तनामध्ये उभे आहेत. काय किती त्यांचं भाग्य म्हणावं, त्यांच्या आईवडिलांना धन्यता द्यावी तेवढी कमी आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. काय गोड मुलं आहेत की जे टाळ घेऊन उभे राहिले. हो, सुंदर मुलं आहेत. अशी मुलं आपल्याही बरेच मुलं त्या ठिकाणी तयार झाले पाहिजे. तुम्हाला सांगून जाईन की आमच्या गावामध्ये सुद्धा मी 32 मुलं तयार केले. मोठमोठी मुलं आहेत, चांगले गातात, चांगले म्हणतात. एक नवीन त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे मुलं तयार झाले आणि ते झाले पाहिजे. महाराजांनी सांगितलं की आम्हीही गावामध्ये यावर्षी शिबिर घेणार आहोत, ज्यामधून बाल संस्कार हे उन्हाळ्यामध्ये मुलांना मिळतात. माझी विनंती तुम्हा सर्वांना की तुम्ही सुद्धा
तुमचा मुलगा त्या शिबिरामध्ये पाठवा. तो मोठा होऊन एखादा अधिकारी नाही बनणार किंवा एखादा कोणी मोठा नाही बनणार, पण माणूस बनल्याशिवाय राहणार नाही. हे संस्कार फक्त वारकरी संप्रदायामध्ये मिळू शकतात आणि ते मुलांना देणं काळात अत्यंत गरजेचं आहे. आपला अधिक न वेळ न घेता झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर